जय महाराष्ट्र मित्रांनो, आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. जाता जाता तुम्हाला एक मॅनिफेस्टेशन टेक्निक सांगतो. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फिरताना, रूढी परंपरेचा अभ्यास करताना, लोकांशी ज्यावेळी चर्चा केली, अभ्यास केला, वाचन केलं, त्यातून हे टेक्निक मित्रांनो समजलेले आहेत. मॅनिफेस्टेशन टेक्निक जे असतं ना, त्याचा संबंध ज्यावेळी आपण ब्रह्मांडाशी, निसर्गाशी, आपल्या वैयक्तिक जीवनाशी आणि अध्यात्माशी जोडतो ना, त्याच वेळी आपल्याला ब्रह्मांडाची चावी सापडते. तोपर्यंत सापडत नाही. नायगरा फॉलला गेलेलो होतो एक 7-8 महिन्यापूर्वी आणि तिथं मित्रांनो सारखं वातावरण बदलत असतं. मिनिटाला वातावरण बदलत असतं. तर त्या ठिकाणी एक इंद्रधनुष्य दिसला मित्रांनो. आता आपल्याला काय हे माहितीच नाही ना इंद्रधनुष्य म्हणजे काय, पण काही लोक जे होते ना ते तिथं इंद्रधनुष्याजवळ समोर येऊन असं बडबडत होते, पाया पडत होते. आपण तर कित्येक वेळा इंद्रधनुष्य पाहिले, पण आपल्याला कधी तो विचार सुचलेला नाहीये का. नोहा नावाचं एक कॅरेक्टर आहे मित्रांनो बायबलमध्ये. तो त्याच्यावरती ज्यावेळी संकट येतं त्यावेळी त्याची शेळ्या मेंढ्या मरतात. तर तो ज्यावेळी तो देवाला आर्तभावनेनं हाक मारतो त्यावेळी देव काय करतो, त्याच्याशी करार करतो आणि संपूर्ण मानवजातीशी करार करतो. काय करार करतो की कोणत्याही संकटामध्ये जीव किंवा प्राणहानी होणार नाही आणि लोकांचं मी भलं करण्याचा प्रयत्न करीन. त्या संकटामधून सुद्धा लोकांचं भलं झालं पाहिजे याच्यासाठी देव करार करतो. आणि त्या कराराचा पुरावा आहे ना मित्रांनो, ते म्हणजे इंद्रधनुष्य आहे. इंद्रधनुष्य दिसणं म्हणजे ब्रह्मांड आपलं भलं करणार आहे. जरी आपल्यावर संकट आलं तरी त्यातून आपण सही सलामत बाहेर पडणार आहे, याचा तो पुरावा असतो. ब्रह्मांड भलं करणार आहे, देव आपलं भलं करणार आहे, हे बायबलमध्ये लिहिलेलं आहे. पण ज्यावेळी मी हे आपले धर्मग्रंथ वाचायला चालू केले, काही स्पिरिच्युअल गोष्टी अभ्यासायला सुरू केलं, तर त्याच्यामध्ये सुद्धा इंद्रधनुष्याविषयी भाष्य केलेलं आहे मित्रांनो. इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग आहेत आणि त्याच्यामध्ये मुख्य रंग पांढरा नाहीये मित्रांनो. पांढरा रंग आहे ना मित्रांनो, तो आपल्या एका गुणाला दर्शवत असतो. तो गुण आपल्यामध्ये पाहिजे. तो गुण कोणता, त्या व्यक्तीचंच भलं होत असतं. तो नोहामध्ये तो गुण होता मित्रांनो. बायबलमध्ये जे कॅरेक्टर आहे नोहा, त्याच्यामध्ये हा गुण होता. म्हणून देवानं त्याच्याशी करार केलेला आहे, मानवजातीशी करार केलेला आहे आणि त्याचं भलं झालेलं आहे. तर आपल्यामध्ये जर तो गुण असेल आणि आपल्याला तो जो इंद्रधनुष्य दिसला तर ओळखायचं की आपलं भलं होणार आहे, आपलंही ब्रह्मांड भलं करणार आहे. तर तो गुण कोणता, त्यासाठी मात्र मित्रांनो तुम्ही स्वतः अभ्यास केला पाहिजे. आता हा इंद्रधनुष्य आहे ना, हा काय दररोज दिसत नाही ना, पण माझ्यामध्ये जर तो गुण असेल, आता मला दररोज इंद्रधनुष्य दिसला पाहिजे. मग काय करायचं, तर आता मॅनिफेस्टेशन टेक्निक आपण मित्रांनो इंद्रधनुष्यच बनवला घरी आणि आपल्या टेबलवर ठेवलेला आहे. दररोज डोळ्याला दिसणार, दररोज भलं होणार. आता देव करतोय का नाही हे बघायचं आहे. 2026 साली जर तुमच्या माझ्यामध्ये तो जर एक गुण असेल आणि जर इंद्रधनुष्य आपल्याला दिसला तर तुमचं माझं भलं होणार आहे. चालत राहावरती कोणाकोणाचं भलं होतंय ते बघायचं आहे. आता टेक्निक तर मी बनवून ठेवले, काय होतंय 2026 साली बघूया. धन्यवाद.